पप्पा, हा बेटा. एकदा तुम्ही मला बोलताना म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोटाच्या खिशात लोडेड रिव्हॉल्वर टाकली होती. तर तो काय किस्सा आहे ते आम्हाला सांगा ना. ओके. हा किस्सा कधी लोकांनी ऐकलेला किंवा वाचलेला नाहीये बेटा, परंतु चांगदेव खैरमोडे जे आहेत ना, बाबासाहेबांचे आत्मचरित्रकार, त्यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या खंडामध्ये हा किस्सा तुला दिसेल. आणि खैरमोडेंनी या पुस्तकामध्ये हा किस्सा दिलेला आहे. तो प्रसंग असा होता बेटा की प्रबोधनकार ठाकरे जे बाळासाहेब ठाकरेंचे वडील होते, त्यांना प्रबोधनकार म्हणून ओळखलं जातं. तर त्यांचं आणि बाबासाहेबांचं खूप सख्य होतं, मैत्री चांगली होती. आणि त्या काळामध्ये म्हणजे 1927 ची ही गोष्ट आहे बेटा की बाबासाहेबांना दादरमध्ये, म्हणजे जिथं प्रबोधनकार ठाकरे राहत होते, खांडके बिल्डिंग, आताच्या शिवसेना भवनच्या जवळ ही बिल्डिंग होती, तिथे ठाकरे परिवार राहत होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये बोलवण्याचं त्यांचे सहकारी सी.के. बोले आणि त्यांनी ठरवलं होतं की आपण बाबासाहेबांना गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला बोलवू. पण त्या काळामध्ये तू कल्पना करणार नाही बेटा की ज्या काळामध्ये अस्पृश्य समाजाचा अत्यंत तिरस्कार केला जात होता, त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला बोलवण्याचं क्रांतिकारी काम हे प्रबोधनकार ठाकरेंनी केलं. आणि जशी ही बातमी सगळ्या त्या परिसरामध्ये पसरली, तेव्हा त्या काळातले जे सनातनी जे लोक होते ना बेटा, उच्चवर्णीय, तर त्यांना अतिशय संताप आला ही बातमी ऐकून. आणि त्यांनी प्रचंड विरोध केला. नुसता विरोधच केला नाही तर धमकी दिली प्रबोधनकार ठाकरेंना. आणि बाबासाहेबांना खास करून धमकी दिली की तुम्ही जर या कार्यक्रमाला आले तर आम्ही तुम्हाला ठार मारू. अशा पद्धतीची धमकी मिळाल्यानंतर बाबासाहेबांसमोर प्रश्न पडला की प्रबोधनकार ठाकरेंचं निमंत्रण आहे, आपण तिथं गेलं पाहिजे. आणि ही खुणगाठ बांधून बाबासाहेबांनी निश्चय केला की आपण त्या कार्यक्रमाला जायचं. आणि बाबासाहेबांचे चरित्रकार खैरमोडेंनी हा प्रसंग लिहिलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या धमक्यांना घाबरत नाहीत आणि ते तयार होऊन कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले. आणि त्यांनी आपल्या पोटाच्या खिशामध्ये लोडेड रिव्हॉल्वर टाकली. आणि त्यांचे जे सहकारी होते, माने नावाचे बॉडीगार्ड म्हणून आपण त्यांना, तर त्यांनी सोबत घेतलं, बलराम मानेला. आणि सोबत त्या काळातले जे काही 10-15 पैलवान होते अस्पृश्य समाजातले, महार समाजातले, हे सगळे पैलवान आणि आपल्या सहकाऱ्यांनीशी बाबासाहेब त्या ठिकाणी गेले. कार्यक्रम झाला, विरोध झाला, परंतु बाबासाहेबांचं भाषणही त्या ठिकाणी झालं. आणि मडके बुवा नावाचे जे बाबासाहेबांचे सहकारी होते, त्यांनी त्या गणपतीची पूजा केली, फुलं अर्पण केली. आणि प्रबोधनकार ठाकरेंनी आधीच धमकी दिली होती की हा कार्यक्रम झाला नाही तर मी गणेशाची मूर्ती तोडून टाकीन. परंतु आपल्या निर्णयावर प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब हे ठाम असल्यामुळे हा कार्यक्रम पार पडला. बाबासाहेबांनी भाषण केलं आणि सांगितलं की हिंदू समाजातील जातीभेद जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हा समाज प्रबल होणार नाही. लक्षात आलं तुझ्या?